डोंगर नावे. आज ही लढाई तुम्हाला खरं तर पाहायला मिळते आहे, कारण या स्पर्धेचे एकत्रित ड्रॉ करण्यात आल्या आणि त्यामध्ये या दोन टीम्स एकमेकांच्या विरुद्ध आल्या. आज डंका कुणाच्या नावाचा. आज एक गोष्ट ना डोळे झाकून मी सांगेल, या मॅचमध्ये डोंगर नावे जिंकणार आहे. फक्त स्वर्गीय अप्पा स्मृती की टीम विराज 11, तो क्वेश्चन मार्क आहे. आणि त्या क्वेश्चनचं आन्सर शोधण्यासाठी आपल्याला जायचं आहे आंबेगावकर चषक 2023 मध्ये. स्पर्धेचा अंतिम दिवस. वेलकम ऑल ऑफ यू. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर आत आला, एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. सुरुवात चांगली झाली आहे. विराज 11 डोंगर नावे करते बॅटिंग. मुरबाड क्रिकेटमधील एक मानाची सन्मानाची स्पर्धा. आंबेगाव या गावाला एक ओळख निर्माण करून देणारं ब्राईट ब्रदर्स आयोजित आंबेगावकर चषक आपला भेटीसाठी आलाय. कपाळी केसरी गंध आम्हा शिवछत्रपतींचा छंद, मुखामध्ये एकच नामघोष जगदंब जगदंब. सर्व क्रिकेट प्रेमींना मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. रन्सचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केली जाईल. आज कुणाला हसताना कुणाला रडताना पण पाहणार आहात. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय केलं होतं टीम चाफेवाडी, दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय केलं टेबल टॉपर टीम नांदेणी पाहायला मिळाली. त्यांच्या दरम्यान सेमीफायनल रंगली. चाफेवाडीनं तिथे फायनलमध्ये इंटर केलं. कालचा दिवस गाजवला तो म्हणजेच आंबेगावनं. आणि आंबेगावकर चषकात अगदी होम टीम आंबेगाव सेमीफायनलमध्ये इंटर झाली आहे. आजचा दिवस कुणाच्या नावावरती. आडोदील धावा या ठिकाणी 2 आणि धावफलक 2 ने पुढे जात आहे. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 2 ने पुढे जात असताना 3 या आकड्यावरती दिनेश घरात आणि पूर्ण ब्राईट ब्रदर्स आज पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार. पहिल्या दिवसामध्ये आपण या स्पर्धेसोबत अगदी सातत्यानं अनेक पाहुण्यांना पाहिलं. सेकंड डेला स्पर्धेसोबत आम्ही जोडलं गेलो आणि काल एक दिवस गॅप आणि आज पुन्हा एकदा आंबेगाव आणि ब्राईट ब्रदर्सचं प्रेम या स्पर्धेमध्ये घेऊन आलं. फटका मिस्टामिंग आहे आणि मिडॉनला डाऊन दी बॉल फील्डर काय कॅच घेतली आहे. क्वालिटी कॅच होती, भरपूर उंच गेला होता बॉल. आकाशाला बुक्की मारून जोपर्यंत खाली येतोय झप्पी द्यायला फील्डर तयार होतं आणि त्यांनी टिपलाय त्या ठिकाणी एक सुंदर झेल आणि फलंदाज बाद होतात. स्वप्नील दळवी. धक्का लागला पहिला विराज 11 डोंगर नावे टीमला. सुद्धा मित्रांनो, कारण आज आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे. आज आपल्याला 9 मॅचचं शेड्यूल कंप्लीट करायचं. त्यामुळे विनंती आहे आपल्या सर्वांना की आज कृपया करून या ठिकाणी आम्हाला सहकार्य करा, जेणेकरून आज ऑल मॅचेस व्यवस्थित कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळतील. फटका ऑन साईडला आहे तर डीपमध्ये समोर कमेंट्री बॉक्सला पहिल्या टप्प्यावरती बॉल ट्रॅव्हल होतोय मैदानाच्या बाहेर. रन्स मिळतील या ठिकाणी आपण पाहतात 4 आणि धावफलक 4 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते आहे, जी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे स्कोर कार्डवर आतापर्यंत रन्स या ठिकाणी आपण पाहताय 7 या आकड्यावरती आहेत. चांगली सुरुवात झाली आहे दोन्ही टीमसाठी. विराज 11 आणि स्वर्गीय अप्पा स्मृती डोंगर नाव आहे. बॅक टू बॅक सेकंड 4 येतोय. पहिल्याला ओव्हर पिच बॉल, त्याच्यावरती लॉग ऑनला, त्यानंतर हाफ ट्रॅकर त्याला नटराज स्टाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलाय आणि सेकंड बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते आहे प्रशांत शेकेच्या बॅटमधनं. आदरणीय जय धस यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. या आपण मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आज अनेक सारे पाहुणे व्यासपीठावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. पाच मिनिटं पहिल्या षटकासाठी तुम्ही घेतली आहेत आणि मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात 5 षटकांच्या आणि विथिन 25 मिनिट्स तुम्हाला 5 षटकं
एनी मोमेंट एनी कॉस्ट एनी हाव टाकायचीच आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रसादजी सहस्रबुद्धे सरत अंपायरच्या भूमिकेत आणि त्यांना साथ देतात. SP पॅनलची टीम आपल्या सोबत. कराळे सर आज आपल्या सोबत जॉईन झालात, त्यांचं देखील आपण करूया वेलकम स्पर्धेच्या वतीनं. आज आयोजकांची धावपळ सातत्यानं पाहायला मिळाली. पहिल्या दिवसापासून मेहनत सुरू आहे. ऑन साइडला फटका मोठा, क्षेत्ररक्षक उपस्थित होतं. कॅच ड्रॉप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा तिसरा चौकार येतोय. आपण पाहताय टीम विराज 11 डोंगर नावेसाठी धावफलकावरती धावा 4 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 15 रन्स. आज रन्स बनायला हव्या या विकेटवरती, ज्या अनुषंगानं अगदी आपण पाहताय मैदानावरती आज क्रिकेट रंगणार ते नक्की तितकंच लाजवाब. आणि कमिटी मेंबर्स बॉल बॉयज आहेत, त्यांना स्पेशली विनंती आहे की मॅच बॉल मैदानावरती थोडा लवकर येऊ द्या. बॉल तयार, ॲक्शन चांगली आहे. हाय ॲक्शन आहे, बाउन्स आहे या गोलंदाजाकडे. चांगल्या टप्प्यावरती बॉल जर का मैदानावरती टाकतोय ना, तर येणाऱ्या काळामध्ये दीपक शेळके डेफिनेटली चांगली बॉलिंग करू शकतो. विकेट कदाचित त्याला कमी मिळतील, पण मैदानावरती इकॉनॉमी चांगली ठेवू शकतो, ज्या अनुषंगाने त्याच्याकडे वेग आहे. आणि टप्प्यावरती नियंत्रण राहिलं तर दीपक शेळके देखील वेगाचा फायदा मैदानावरती घेऊ शकतो. चांगला चेंडू आहे. ज्या वेगाची चर्चा आपण करत होतो, ज्या टप्पाची चर्चा करत होतो, त्या टप्प्यावरती बॉल पिच देखील होतोय आणि तिकडं वेगानं टेक ऑफ आपल्याला पाहायला मिळत आहे. रिलीज पॉइंट त्याच्यावरती फास्ट बॉलर ज्याच्याकडे बाउन्स असेल भरपूर मॅटर करतं. टप्पा चुकला की मग विस्फोट ठरलाच समजा. इथे अर्ध्या विकेटवरती टाकलाय आणि अर्ध्या विकेटवरती पडेल तर तुम्ही पूल करू शकता, हुक करू शकता, लेग ग्लान्स करू शकता. आणि या ठिकाणी एक धाव मिळतीये. लॉंग लेगला बॉल स्टॉप करण्यात आला आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी जाऊन पोहोचली आहे 16 ऑन बोर्ड. सोळा धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेत, त्यामध्ये 3 चौकारांचा समावेश आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले नंबर 2 सुरू आहे. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. हा देखील चांगल्या टप्प्यावरती पडलाय, तो देखील यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. जुला करू डीप मिड विकेटला बॉल स्टॉप केला. सेकंडचा कॉल अगदी वेळेवरतीच. षटकं संपली आहेत. मैदानावरती 2 आणि जी चर्चा आपण केली गोलंदाज दीपक शेळके बद्दल की त्याला विकेट्स मिळतील की नाही ते माहीत नाही, बट बस्ट इकॉनॉमी तो टाकू शकतो जर त्यांना चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग केली तर. त्यांना मैदानावरती टाकले 3 डॉट, 2 आले सिंगल, 1 आले चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी जाऊन पोहोचलेत त्या म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण त्वरित कॉल करू. व्हॉट अ बॉल. मागच्या गोलंदाजाला आता कदाचित प्रत्येक जण फॉलो करेल की काय ती चर्चा मैदानावरती सुरू झाली आहे. कारण आता 4थ्या दिवसाच्या खेळपट्टीवरती तुम्ही खेळताय जिथे काहीसे स्क्रॅचेस आहेत. अगदी माती आणि शेणानं बनलेली खेळपट्टी आहे. आणि जर का तुमच्याकडे वेग आहे तर विकेटवरती ज्या थोड्याशा बैगा आल्यात ना तिथनं बॉल कट होण्यासाठी अजून तुम्हाला मदत मिळू शकते. त्यासाठी तुमच्याकडे वेग असायला हवा आणि सध्या ते आपल्याला पाहायला मिळत आहे गोलंदाज ओमकार लंगडेच्या बॉलिंगमध्ये.
ग्रेट स्टार्ट. स्विच हिट खेळायचं होतं, वेगानं टाकलाय, चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ही मॅच ना जरी फ्रेंडशिप मॅच असली पूर्ण वर्षभर तुम्हाला ऐकावं लागेल, कारण कदाचित वर्षामध्ये एकदाच ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एखाद्या कुठल्या स्पर्धेमध्ये, आणि पूर्ण वर्षभर तुम्ही ऐकाल कैसे हराया था आपको. स्वर्गीय अप्पा स्मृती चषक, जय गावदेव डोंगर नावे, विराज 11 डोंगर नावे या दोन टीमच्या दरम्यान डोंगर नावेचं क्रिकेट किती परिपक्व आहे ते दाखवणारा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला पुन्हा एकदा बॉल चालला, डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, एका सेक्शनमध्ये उचलला, थ्रो केलाय. इथे प्रत्येक प्लेअरला ना आपापसात वीकनेस, स्ट्रॉंग झोन या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. धावफलक 1ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपण पाहायला मिळत आहेत तर म्हणजे 18 धावा, 5 ओव्हरची मॅच, आणि मी म्हणेल 45 जरी झाला ना या मॅचमध्ये सामना रंगणार. ज्या अनुषंगाने ह्या दोन्ही टीम एकमेकांच्या विरुद्ध सातत्याने खेळत, अनेक वेळा एकाच मैदानावरती सराव राहिला असेल. बॉल हवा तर विकेट मिळणार नाही, कारण कॅच ड्रॉप झाली आहे. विकेट विकेट विकेट, अगदी हे ड्रीम होतं आता गोलंदाज ओंकार लंगडेचं. मग त्या ठिकाणी झेल सुटल्यानंतर मिळाली एक रन, आणि त्या सोबतीनं मिळालं जीवनदान फलंदाज जय बिराडेला. आणि जय बिराडे एक चांगला बॅटर आहे. मला धडाकेबाज चषक आठवतं ज्यावेळी जय बिराडेनं सलामीला येऊन एक ड्रीम स्टार्ट दिला विराज 11 डोंगर नावेला. 2022चा धडाकेबाज चषक. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज, मागे आउटफील्ड फास्ट, फाईन लेगच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, नाही थांबणारे, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील त्या ठिकाणी 4, आणि या चौकारानंतर स्कोर पुढे जाल. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 23 धावात. अजूनही तिसऱ्या षटकातील एका बॉलचं खेप बाकी आहे. चांगली सुरुवात आहे दोन्ही टीमसाठी. सरासरी जर का आपण पाहिली ना 8च्या आपल्याला जवळपास पाहायला मिळते, आणि या मैदानावरती अगदी आपण नक्कीच अशा काही गोष्टी आज पाहणार आहोत. कधी कोणता संघ जिंकेल आणि कधी कोणत्या टीमला पराभवाचा धक्का मिळेल. मागची मॅच त्याचं एक ज्वलंत उदाहरण होती, आणि तो सामना तुम्ही पाहिला होता. समीक्षा 11 परे आणि त्यांच्या विरुद्ध ओमसाई ठुणे या दोन संघांच्या दरम्यान. ठुणे संघाने ती मॅच जिंकली. शेवटच्या बॉलवरती गोल्डन 6 झाला. या मॅच मधला हा पहिला वाईट बॉल आहे, आणि या एक्स्ट्रा रननं स्कोर पुढे जातोय 24. या स्पर्धेसाठी अनेक मोठ्या दानशूर दात्यांचं आदरणीय दिनेश दात्या सोबतीनं ब्राईट ब्रदर्सला योगदान आहे. थोड्याच वेळात आपण त्याकडे नजर टाकूयात. ड्रिंक ब्रेकर्स आपण रेडी राहायचं. 3 ओव्हर्स नंतर आपण ड्रिंक ब्रेक करतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. शिवप्रेमी शिरगाव, गावदेवी 11 बरडपाडा. तर ड्रिंक ब्रेक्स मैदानावरती होतोय. आपण या ब्रेकमध्ये जाऊ, ज्यांच्यामुळे आज ऑर्गनायझर्सला ब्रेक मिळाला, खऱ्या अर्थाने एक विश्रांती, आराम मिळाली, कारण तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा इनकम्प्लीट होती. या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट जे मिक्सर आहे ते आपल्याला आलं आहे आदरणीय योगेश भाऊ घोरड यांच्याकडनं. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्यांच्यासाठी देखील एक मिक्सर आहे ज्याला आपल्याला विशालभाई सोमणे यांच्याकडनं. बेस्ट बॉलर अँड बेस्ट बॅट्समनसाठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या आपल्याला आलेत आकाशदादा भोईर अर्थातच बंडी दादाकडनं. मॅन ऑफ द सिरीज आपल्याला आली आहे सुरेश भाऊ घुडे जे MGCAचे सहसचिव आहेत त्यांच्या वतीनं. प्रत्येक संघासाठी एक फ्रूट बास्केट आहे, आणि ते आपल्याला आलं आहे वडवलीचे सचिनजी शिंगोले यांच्याकडनं. सेमीफायनल व फायनल यांच्यासाठी अगदी मॅन ऑफ द मॅचला बाईक हेल्मेट आपण देणार आहोत, आणि ते आपल्याला आलं आहे मिलिंदजी रसाळ यांच्याकडनं. एक नवीन कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळतं. थँक्यू सो मच. एक न्यू ट्रेंड या टुर्नामेंटच्या माध्यमातून. सेफ्टी फर्स्ट अगदी त्या एका टॅगलाईनवरती मॅन ऑफ द मॅचसाठी हेल्मेट दिला जाईल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच अगदी आज ज्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे, आणि आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार ब्राईट ब्रदर्सचे सर्व दिनेश दादा त्यांचे मोठे बंधुराज रमेशजी घरात त्यांचा वाढदिवस आहे. विश माने माने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि त्यांच्याकडनं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपल्याला ते म्हणजे फ्रीज ॲक्वा आहे. चला आता फ्रीज चेंज आहे, आता ॲक्वा त्यांच्या माध्यमातून आला. आणि 4 जे चषक आहेत अर्थातच फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ ज्या ट्रॉफीजसाठी खऱ्या अर्थानं आज मुरबाड टेनिस बॉल क्रिकेट आंबेगावकर चषकामध्ये दाखल होत आहे, आणि ते आपल्याला आलं आहे सीता श्रीराम भागोजी बांगड पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेशदादा बांगड यांच्या माध्यमातून. तर त्यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच, कारण या स्पर्धेतील सगळ्यात मोठं डोनेशन आपल्याला मिळालं आहे. आणि 4 दिवस अगदी आपल्याला पाण्याची सुविधा या स्पर्धेमध्ये मिळाली आहे. रवींद्र भगवानजी घरात यांच्या वतीनं जे आपले छोटे बंधुराज आहेत
ऑर्गनायझर दिनेशदा आणि त्या सोबतीनं रमेशदा घरात यांच्या, तर त्यांचा देखील विशेष आभार. अजून काही दानशूर दादांचं नाव आपण थोड्याच वेळात ते देखील डोनेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचू. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये चौथ्या दिवसामध्ये सलग तुम्ही ऐकणार आहात सुनीलजी शेळके आवाज आणि त्यांच्या सोबतीनं आवाज मुरबाडचा, जो सातत्यानं बदलापूर असेल किंवा कल्याण असेल या विभागामध्ये दुमदुम त्यांना आपण पाहिला आहे. आमचे मित्र सोमनाथ खाडे सर यांना आपण ऐकू शकाल. खरं तर शहापूरला ते बिलॉंग करतात आणि क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि आज त्यांचं देखील आपण वेलकम करू. आणि भगवानजी घरात आंबेगाव यांचं शुभागमन झालं आहे. या मंचावरती स्वागत आहे आपलं. फटका ऑन साईडला, स्टँड अँड डिलिव्हर, मिड विकेटला चालला, क्लिअर करेल का बाउंड्री लाईनला? हो. आणि बॉल चाललाय सरळ मिड विकेटच्या बाहेर आणि वाऱ्याच्या लाटेंवरती स्वार होत हा येतोय विराज 11 डोंगर नावे ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा बॅटच्या समोर होता, बॅटच्या अगदी यावेळी स्टिकर एंडला, सिंगलचा कॉलर, रनआउटचा धोका, अपील अपील अपील, नॉट आउट. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगल नंतर स्कोर पुढे जाईल. भीमाशंकर अभयारण्याचे फॉरेस्टर आदरणीय महेश सरांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं करूया त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक असं स्वागत. आणि या महेशजी कारकर साहेब आपल्या या मंचकावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि भीमाशंकर अभयारण्य अगदी निसर्गाच्या अशा काही वास्तू ज्या ठिकाणी जोपासण्यात आल्यात आणि तिकडे फॉरेस्ट ऑफिसर म्हणून जे काम करतात, सध्या फॉरेस्ट ऑफिसला देखील आता प्रचंड दक्ष राहावं लागतं. एक काळ असा होता की फक्त आपण ड्युटीवरती गेलात की कोणतंही टेन्शन नसायचं, कुठे काही अडथळा झाला तरच फक्त आपल्याला तिकडे पोचावं लागायचं. बट आता जंगलं देखील धोक्यात आहेत, कारण माणसाला माणुसकी ती कुठेच उरलेली नाही आहे. जंगलांचा देखील नायनाट होताना सध्या आपण सातत्यानं पाहिला. स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक वृक्षतोड आपण करताना सातत्यानं पाहिलं आहे. मग तर जर तुम्ही 10 झाडे तोडत असाल तर तुम्ही अजून 20 झाडे लावू देखील शकता. आणि झाडे लावा, पर्यावरण वाचवा. अर्थातच येणाऱ्या काळामध्ये जसं कोरोनामध्ये ऑक्सिजनची किंमत आपल्याला समजली ना, त्याच्यासाठी झाडे भरपूर महत्त्वाची आहेत. कारण वातावरणातील कार्बन डायऑक्साईड जे आपल्यासाठी हानिकारक आहे ते शोषून घेतात आणि ऑक्सिजन मात्र त्या वृक्षांच्या माध्यमातून बाहेर सोडला जातो. चर्चा जरूर करू आपण, कारण आज आपण निसर्गरम्य ठिकाणामध्ये आहात. आंबेगावच्या स्पर्धेची चर्चा आज मुरबाडमध्ये. आणि मुरबाड म्हटलं की निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेला हा सगळा परिसर. षटकारानं धावफलक पुढे जातं. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 38 धावा. आणि सिद्धगडच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी आज आपण खानिवरीच्या क्रीडा नगरीवरती आहात आणि आपण पाहताय टेन क्रीक लाईव्ह सोबत आंबेगावकर चषक 2023चा आजचा अंतिम दिवस. स्कोर फ्लाय झालाय. या षटकामध्ये रन्स आलेत, 2 षटकार 2 सिंगल आहेत आणि धावफलक स्कोर कार्डवरती आहेत 38 धावा. अजून एक मोठा फटका, हा देखील चाललाय सडक पे कडक षटकार. आता फ्लाय झाली आहे. जिथे 5 षटकं 45 ची चर्चा आपण करत होतो, तिथे आता कदाचित 55 प्लस हा संघ सहजच जाऊ शकतोय. ज्या अनुषंगानं डाव गिअर अप केला, 3 ओव्हर 24 होतं. या षटकात आले आतापर्यंत 20 रन. धावफलक आहे, धावफलकावरती आपण पाहताय जे जाऊन पोहोचलंय 44. त्यामध्ये अजून ऍड होतील 4. धावफलक 4 ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 48 धावा. आणि का बॅटिंग शो सुरू झालाय जय बिराडेच्या बॅटमधनं. आधीचा षटकार आपण पाहिला फलंदाज प्रशांत शेळकेनं, त्यानंतर सिंगल त्याच्या बॅटमधनं आली. आणि त्यानंतर मैदानावरती आपण पाहताय 3 षटकार आलेत जय बिराडेच्या बॅटमधून, 1 चौकार देखील. आणि सध्या विराज 11 डोंगर नाव आहे 11 टॉप 50 प्लस जाणारच टीम, यात शंका नाही आहे.
षटकं संपली आहेत मैदानावरती. आतापर्यंत आपण पाहताय या दरम्यान 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहताय ज्या जाऊन पोहोचल्यात 48 वरती. 18 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं टाकली आहेत. तुमच्याकडे पुरेसा वेळ 7 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करायचं आहे. विदिन 25 मिनिट्स आज 5 षटकं मैदानावरती तुम्हाला एनी मोमेंट एनी कॉस्ट एनी हॅव पूर्ण करायचीच आहेत. आयुष्याच्या रंगामंचावरती वावरताना आज क्रिकेटच्या पटलावरती असं काही वावरा की आज आपल्यासारखा राजा दुसऱ्या मैदानावरती कोणीही नाही आहे. या अनुषंगानं बॅटिंग मैदानावरती तुम्हाला करावी लागेल, कारण आज आंबेगावकर चषकाचा हा अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय. याच्यासाठी केला अट्टहास, हा क्षण गोड व्हावा याच देही याची डोळा. क्रिकेटचा एक अद्भुतपूर्व सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. शफल झाले, ऑन साईडला क्रॉस बाटे टर्न करायचं होतं. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि रन्स मिळतील. या ठिकाणी आपण पाहता त्या म्हणजे 4 आदरणीय MGCAचे कार्याध्यक्ष दीपकजी वडवले यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. त्यांचं देखील मंचकावरती करूयात आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत. तसंच कैलासजी धस, तानाजी बिराडे आपल्यासोबत उपस्थित झालेत. या मित्रांनो व्यासपीठावरती आंबेगावकर चषक आपलंच आहे आणि स्वागत आहे ब्राईट ब्रदर्सच्या वतीनं आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. मागच्या काही वेळा अगोदर आपण भरपूर साऱ्या गोष्टी ऐकल्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी कंपल्सरी कॅप्टनने यायचं आहे. गिरना भी अच्छा होता, औकात का पता चलता, बढ़ते जब हाथ उठाने को तो अपनों का पता चलता है. जिन्हें गुस्सा आता है वो लोग सच्चे होते हैं. मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है. सीख रहा हूँ मैं भी मनुष्य को पढ़ने का हुनर, सुना चेहरे से ज़्यादा हुनर किताबों में कहा होता है. माणसं ओळखणं आयुष्यामध्ये भरपूर गरजेचं असतं. अडचणीमध्ये साथ देणारी आणि अडचणीमध्ये लोटणाऱ्या या 2 माणसांना ज्यावेळी तुम्ही ओळखायला शिकता, खऱ्या आयुष्याची मजा तिथनंच सुरू होतं. आणि इथे मैदानावरती मॅचचा चेहरामोहरा बदलावून टाकत असताना एका बाजूला प्रशांत शेळके, दुसऱ्या बाजूला जय बिराडे आणि बॅटिंग करतीये टीम विराज 11 डोंगर नावे. स्वर्गीय अप्पा स्मृती डोंगर नावे इतकंच म्हणत असेल, आंधी रोके तो जय बिराडे तूफा और तूफा रोके तो प्रशांत शेळके आग का दरिया. लाजवाब बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. टीमची टोटल 50+ धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 58. अजून एक सुंदर बॉल, टप्पा पडल्यानंतर गती कमी केली, फिंगर रोल करून हलक्या हाताने टाकला होता आणि डॉट बॉल या ठिकाणी येतोय. आणि निर्धाव चेंडूनं अगदी वापसी कुठे का होईना मैदानावरती पाहायला मिळणार. मला वाटलं या मॅचमध्ये 45-50 एक मोठं टार्गेट असेल, बट डाव गिअर अप केला, मोठं लक्ष लावलंय. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. या मॅचमध्ये ना कुठेही तुम्हाला संघर्षाशिवाय दुसरं काही पाहायला मिळणार नाही आहे, कारण दोन्ही एकाच गावातील टीम आहेत. मैदानाच्या बाहेर फ्रेंडशिप मॅच आहे, बट मैदानाच्या आतमध्ये वणवा तर पेटलेलाच असणार. फक्त मैदानावरती तो विझवेल कोण, गावदेव डोंगर नावे की विराज 11 डोंगर नावे, या सगळ्या चर्चा आफ्टर फिनिश द मॅच मैदानावरती होतील. फुल टॉस बॉल, अंपायरचा इशारा आलाय त्या ठिकाणी नो बॉल. काही काळ निर्णय हा चर्चेत राहणार आहे जरूर. आणि या दरम्यान आपण पाहताय रन्स कंप्लीट झाले 2. आणि जशी आपण चर्चा केली की हा निर्णय चर्चेत राहील हो, फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या कॅप्टनना सांगितलं आम्हाला हवा DRS, एक रिव्ह्यू प्रत्येक टीमकडे, त्याचा वापर या ठिकाणी केला जाईल. आदरणीय दत्तात्रयजी घरत मागचे 2 दिवस या व्यासपीठावरती आपण त्यांची उपस्थिती पाहता, त्यांचं देखील करूयात आपण मंचकावरती मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच, आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि हा बीमर नो बॉल 1+2 अशा टोटल मिळतील धावा 3 आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. बॉल अजूनही शिल्लक आहेत मैदानावरती 2. धावफलकावरती आहे 61 धावा 61. लेफ्ट आर्म बॉलर कडनं जास्तीत जास्त बीमर पाहायची सवय खरं तर टीम कॅप्टनला नसते. लेफ्ट आर्म बॉलरकडे एक अँगल असतो, त्या टप्प्यावरती बॉल पिच करून त्या अँगलचा फायदा त्याला उचलायचा असतो. इथे रनआउटची संधी आहे आणि डायरेक्ट हिट झाला कुठे तर स्ट्रायकर एंडला, जिकडे गरजेचं नव्हतं खरं तर, आणि थ्रो जायला होता बॉलर एंडला. चला फायनली तिकडे गेलाय, रनआउटची विकेट तिकडे मिळतीये
आणि फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला रनआउट होतील आणि फलंदाज बाद होतात मैदानावरती. चेंडू आणि त्याने धावा बनवल्या मैदानाच्या आतमध्ये 30. प्रशांत शेख आहे तो देखील एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय. धावफलक स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 64. पहिल्या सत्रातील अंतिम बॉल आणि तो मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावावरती राहील का नाही. वाईट बॉल. अजून एक एक्स्ट्राची रन या ठिकाणी जोडली जाईल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आहे 65 धावा. अजूनही शेवटचा आणि अंतिम बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. या पाहूयात अंतिम बॉलवरती कोणता आकडा ठरला. टार्गेट सेट का होणार आहे. 70 + 70, 68, 67 की 66. अंतिम बॉलवरती विकेट डॉट चौकार 6, 2 की 1 की ट्रिपल. फ्रंट फुटला पुढे सरसावत आणि हा येतो डॉट बॉल. सत्र संपलं. मैदानावरती पहिलं बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं विराज 11 डोंगर नावे टीमला. त्यांनी बनवल्या धावा 65 आणि 66 धावेचं एक मोठं लक्ष मैदानावरती उभं करण्यात आलं. पुढच्या मॅचचा टॉस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपण त्वरित जाणार आहोत आपल्या नाणेफेकी कक्षामध्ये. टॉस टाइम आणि कैलास धस आणि तानाजी बिराडे यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी टॉस केला जाईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूयात आवाजामध्ये बदल आणि या आपण ऐकूयात एक भारदस्त आवाजाचे मालक आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारा हा समालोचक आमचे मित्र आदरणीय सोमनाथदादा खाडे सरांना. या सोमनाथदादा स्वागत आहे आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये. टॉसला काय आलाय नाही आहेत ना दोन्ही. नाही तर मग दोन बॉलाची पेनल्टी. टार्गेट स्वर्गीय अप्पा स्मृती गावदेव स्पोर्ट्स नावाची काय नाही. धन्यवाद. थँक्यू सो मच. मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आपण पाहत असाल मित्रांनो. या संपूर्ण सोहळ्यावरती प्रेम करणारी व्यक्तिमत्व आणि आज वेळात वेळ काढून आपल्यासोबत सन्माननीय कैलासजी धस साहेब उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करतोय. मी विनंती करतोय दिनेशजी गरज सर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय कैलासजी धस सर यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती करायचा आहे. निश्चितच या संपूर्ण सोहळ्यावरती सातत्यानं मान्यवरांचं असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. मान्यवरांचं असलेली निश्चितच माया आपल्याला पाहायला मिळते आणि या प्रेमानं आपल्यासोबत उपस्थित आहेत कैलासजी धस सर यांचा शुभ सन्मान सन्माननीय दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. या संपूर्ण स्पर्धेची काळजी घेणारं व्यक्तिमत्व, या संपूर्ण सोहळ्याला नावारूपास आणलेलं व्यक्तिमत्व दिनेशजी घरत सर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. त्याचबरोबर मंचावरती तानाजी बिराडे सर उपस्थित आहेत. सरांचा शुभ सन्मान आपण करूयात. सन्माननीय
शिवप्रेमी शिरगाव संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या टॉस केला जाईल. शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात गावदेवी 11 बरटपाडा या दोन संघादरम्यान आपण टॉस करणार आहोत. तत्पूर्वी भीमाशंकर अभयारण्याचे फॉरेस्टर सन्माननीय महेशजी काटकर सर मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात. या सर्व लाडक्या मान्यवरांचा शुभ सन्मान सातत्याने आपल्या मंचावरती केला जातोय. मी अरुणदादा भोईर आपणास विनंती करतोय सन्माननीय महेशजी काटकर सर यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती करायचा आहे. शुभ सन्मान आपण करतोय. मंचावरती पहा मित्रांनो, थोडीशी दिलगिरी माझ्या लाडक्या प्रेक्षक राजाची मंचावरती पाहुण्यांची उपस्थिती आणि अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती या अनुषंगाने आपण आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करतोय. त्याचबरोबर आंबेगाववरनं सन्माननीय भगवानजी घरत सर मंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय भगवानदादा घरत यांचा शुभ सन्मान आपण करतोय. मी अरुणदादा भोईर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते भगवानजी घरत सर यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतोय. माईचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भरपूर सारं प्रेम मान्यवर मंडळीला आपण या ठिकाणी देतोय. सातत्यानं असंच प्रेम राहू द्यात अशी अपेक्षा व्यक्त करूया. त्याचबरोबर सन्माननीय तानाजी दादा बिराडे मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. मी अरुणजी भोईर आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते तानाजी बिराडे सर यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावर करायचा आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. मित्रांनो, आज समालोचन कक्षामधून आपण टेनिस क्रिकेटचा सर्वात आवडता आवाज ऐकत असाल ओमकारजी शेटे सर. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर टेनिस क्रिकेटची सेवा करणारे व्यक्तिमत्व सुनीलजी शेळके सर यांचा आवाज आपण ऐकतोय. आणि खऱ्या अर्थानं या दोन मातब्बर मंडळींच्या सोबत आज मला सुद्धा सेवा करण्याची संधी मिळते. मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. लाडक्या आयोजकांचं मनपूर्वक आभार. जाऊया मैदानावरती. आपण पाहताय तर यावेळेस हा फटका फसला होता. झेल टिपण्यामध्ये अयशस्वी या अनुषंगाने पुन्हा एकदा 2 धावांची भर घातली जाते. स्कोर कार्ड पुढे सरकलं. आपण जाऊन पोहोचलेलं पाहू शकाल 6 या धावासंख्येवरती. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विद्यमान सामना मैदानावरती प्रदर्शित होतोय. तब्बल 66 धावांचं आव्हान उभं केलं विराज 11 डोंगर नावे या संघानं. एकाच गावातील 2 टीम, एकाच गावातील 2 मातब्बर संघ, अर्थातच एकाच जंगलातील 2 वाघ, या 2 वाघांच्या दरम्यान चाललेली ही झुंज आपण पाहत असाल. यावेळेस या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पूल करायचं होतं. बॉडी लाईन जबरदस्त, शरीर भेदक हा चेंडू सरळ शरीरावरती आदळतोय आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर हा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. मैदानावरती पहा विराज 11 डोंगर नावे आणि स्वर्गीय आप्पा स्मृती जय गावदेव डोंगर नावे या 2 संघादरम्यान चाललेला हा सामना आपण पाहताय. या सामन्यासाठी या संपूर्ण लाडक्या खेळाडूंना आमचे समालोचक मित्र सन्माननीय दीपवीर बिराडे सर यांच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करूया. यावेळेस पहा मित्रांनो, जबरदस्त फटका पॉइंटला बीट करून चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट आहे. सामना निश्चितच रंगतदार पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मित्रांनो, मंचावरती लाडके मान्यवर उपस्थित आहेत. डोंगर नावे गावचे लाडके उपसरपंच सन्माननीय दत्ता पेमारे सर उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. मी अरुणदादा भोईर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या लाडक्या व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती करायचा आहे. कला, क्रीडा, विधायक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं मुरबाड तालुक्याचा हातखंडा आपण सातत्यानं पाहत असतो. आज आंबेगावकरांचं हे भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनाला भेट देण्यासाठी लाडके उपसरपंच, युवा, यंग, डॅशिंग, डायनॅमिक पर्सनॅलिटी साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजची जी स्पॉन्सरशिप आपल्याला मिळाली आहे, सुंदर ॲक्वागार्ड आहे, ज्या साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं. सन्माननीय रमेशजी घरत साहेब
यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. मी साहेबांना विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दानशूर व्यक्तिमत्व आणि युवकांच्या पाठीशी सातत्यानं शाबासकीची थाप ठेवणारे व्यक्तिमत्व सन्माननीय रमेशदादा घरत, मी आपणास विनंती करतोय आपण मंचावरती यायचंय. माणसाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस म्हटलं तर वाढदिवस असतो आणि या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहा मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेवरती भरपूर प्रेम पाहायला मिळतंय. आपले सर्वांचे लाडके भाऊसाहेब प्रकाशजी शेळके सर यांच्या माध्यमातून आयोजन कमिटीला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्याचबरोबर डोंगर नावे संघ 2 संघ मैदानावरती जे खेळत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्रकाशजी शेळके साहेब यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि विशेष शुभेच्छा आम्हा समालोचकांसाठी सुद्धा येत आहेत. सन्माननीय सुनीलजी शेळके सर, ओमकारजी शेट्टे सर आणि आमच्या सेवेसाठी सुद्धा शुभेच्छा येत आहेत. भरपूर धन्यवाद. मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करूया. मैदानावरती मित्रांनो थोडस दिलगिरी व्यक्त करू. पाहुण्यांची उपस्थिती सुद्धा प्रार्थनीय आहे आणि त्यांचा शुभ सन्मान मान सन्मान होणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. या अनुषंगाने आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान सातत्याने मंचावरती घेतोय. मैदानावरती बिग फाईट मॅच सुद्धा चालू आहे. यावेळेस हा आउटसाइड द ऑफ स्टंप जास्त बाहेर चेंडू, पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. त्याचबरोबर दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस मनोजजी वडवले सर मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. मी विनंती करतोय साहेब उपस्थित आहेत आणि निश्चितच त्यांचं प्रेम सातत्याने या संपूर्ण स्पर्धेवरती आपल्याला लाभलेलं पाहायला मिळतं. धावफलकावरती आहेत 11 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळतायत. लॉंग ऑफ बाउंड्रीवरती थोडीशी तारांबळ, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यस कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकमेकांच्या साथीने इथून किल्ला लढवायला सुरुवात केली. बॅटिंग करत असताना आपण पाहत असाल बॅट्समन शिवाजी आणि ज्ञानेश्वर ही जोडी मैदानावरती खेळतीये. स्ट्राइक एंड वरती शिवाजी खुने. या दरम्यान 2 धावा आल्या, धावफलकाला जोडतायत आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं 13 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. जय बिराडे गोलंदाजी करतोय. धावफलकावरती आहेत 13 धावा. 66 धावांचा पाठलाग चालू आहे आणि या अनुषंगाने बॅटिंग करत असताना 2 मातब्बर फलंदाज मैदानावरती. शिवाजी खुने यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. प्रॉपर गॅप सिलेक्शन. कुणी फिल्डर त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आरपार बहारदार चौकार. अधुरा वाटेल. ज्या व्यक्तिमत्वाच्या येण्याची आपण सर्वांनी गेली 4 दिवस वाट पाहिली. सन्माननीय कमलाकर अप्पा भोईर, माजी सभापती पंचायत समिती मुरबाड साहेबांचं थोड्याच वेळात शुभागमन होईल. या दरम्यान पहा अजून एक झटका मिळतोय. बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय अप्पा स्मृती जय गावदेव डोंगर नावे संघाला फलंदाज बाद होतोय. शिवाजी खुनेचा खेळ संपला. सामना जरी असेल तरी क्रिकेटच्या मैदानावरती एक बॅटल आपल्याला जरूर पाहता येईल. तब्बल 66 धावांचं आव्हान दिलंय आणि आव्हानाचा पाठलाग करत असताना बॅटिंग करतायत स्वर्गीय अप्पा स्मृती जय गावदेव डोंगर नावे स्पोर्ट्स टीम मैदानावरती खेळतायत. चला 8 मिनिटं आपण खर्च करतोय. षटक दुसरं चालू आहे. जय बिराडे गोलंदाजी मार्कवरती. आयोजन कमिटीचं अचूक लक्ष आपण पाहत असाल. स्टॉप वॉच कंटिन्यू चालतोय मित्रांनो. जगातील प्रत्येक गोष्ट थांबण्यासाठी आलेली आहे, मात्र स्टॉप वॉच तुमच्यासाठी थांबणार नाही. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेला फटका खेळलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. 2 धावांची मदत येईल. धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचलं ते 19 या धावसंख्येवरती. डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतायत. डावाला घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. जयेश गायकर मैदानावरती आलाय आणि पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून आपण 2 धावा पाहताय.
लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राईक एंड वरती डावखुऱ्यात आता हा फलंदाज बॅटिंग करतोय. जयेश यावेळेस वेट अँड वॉच वाट पाहिली त्यानंतर फटका खेचला. अचूक जागेवर फिल्डर आहे. हा झेल कॅरी केला जाईल, माघारी पाठवलं जाईल. 2 धावांचं योगदान दिलं. पवननं एक सुंदर झेल टिपला आणि फलंदाजाला माघारी पाठवतोय जयेश गायकर तंबूच्या आश्रयाला. स्वीकारली आहे. यापुढील मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहता येईल. बरटपाडा संघाला फलंदाजीचं पाचारण दिलंय. यापुढील सामना असेल मित्रांनो. आपण आज शेवटच्या महाअंतिम दिवसामध्ये आहोत. वेळेचं बंधन आपल्या सगळ्यांना असणार आहे. 5-5 षटकांच्या मॅचेस आपल्याला मैदानावरती खेळायला मिळत आहेत. या अनुषंगाने आपण सर्वांनी वेळेची काळजी घेत चला, वेळेवर येत चला. प्रवास करताना चांगला सुरक्षित प्रवास करत चला मित्रांनो. 10 मिनिटं अगोदर निघा आणि वेळेत मैदानावरती पोहोचत चला. आपल्या सर्वांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानावरती. जय बिराडीचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस ऑन साइडला खेळला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेला देतोय सलामी. 2 फिल्डर धावत होते, त्यांना मात्र हरवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. मित्रांनो आयोजन कमिटीचे जे उभे आहेत त्या सर्व लाडक्या स्वयंसेवकांना विनंती आहे, आपण तत्पर राहा. चला लगेच जसा सीमारेषेच्या बाहेर चेंडू येईल तसा लगेचच आतमध्ये पाठवत चला. आज आपल्या सर्वांना मित्रांनो सुट्टी कमी मिळणार आहे. आज आपल्याला सर्व गोष्टी मिळतील, फक्त वेळ मिळणार नाही. यावेळेस पहा चौकार आलाय. बॅटिंग करत असताना संघर्ष जारी आहे. बॅट्समन प्रवीण शेळके आल्या आल्या पहिल्या चेंडूवर ठोकलाय हा चौकार. 4 धावांची मदत. धावफलक पुढे सरकलं. 23 या धावासंख्येवरती 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आपण पाहत असाल. मित्रांनो 2 षटकांसाठी आपण 11 मिनिटं खर्च करतायत. वेळेची काळजी घेत चला. आपल्याला 1 मिनिट येणाऱ्या पुढील 3 षटकांमध्ये कव्हर करायचं आहे. पुढील 2 षटकांसाठी निश्चितच आपल्याला फक्त 9 मिनिटांचा अवधी मिळणार आहे. त्यानंतर पंच दंडित करू शकतात. इनफिल्ड मध्ये आपल्याला 1 फिल्डर अतिरिक्त या 4थ्या षटकासाठी आपल्याला 5व्या षटकासाठी घ्यावा लागतो. कुठल्याही संघाला पॅनल्टी मिळावी असं आयोजकांना केव्हाही वाटत नसतं. मित्रांनो चला वेळेची काळजी घ्या, चांगले खेळा, यशस्वी व्हा. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा विभू रचनेमध्ये बदल करतायत. प्रशांत शेळके स्वतः गोलंदाजी मार्कवरती येतोय. जबाबदारी खांद्यावरती घेत असताना जोडी मैदानावरती खेळतीये प्रवीण शेळके आणि ज्ञानेश्वर खुने. यावेळेस हा पहिला चेंडूवरती दिलाय. दे धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 9+6 हा सत्ता. थोडीशी चूक केली आणि या चुकीचं रूपांतर पाहायला मिळतंय. नो बॉल कॉल, त्यानंतर सिक्सर सुद्धा येतोय आणि इथून मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. धावफलकावरती 7 धावा जोडल्या जात आहेत. स्कोर कार्ड जाऊन तब्बल 30 या आकड्यावरती पोहोचलं. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. यापुढील चेंडू असेल फ्री हिट. प्रशांत शेळके सारखा मास्टर माइंड खेळाडू सुद्धा इथून थोडासा अडचणीत आलेला आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती ज्ञानेश्वर खुने 1 डाऊन वरचा बॅट्समन आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. ठोकला 1 षटकार. फ्री हिटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. फसलेला फटका. झेल टिपण्याची संधी होती. फ्री हिटचा चेंडू होता. त्यानंतर आपण पाहत असाल 2 धावा पूर्ण करतायत. 3 फिल्डर चेंडूच्या पाठीमागे मात्र चेंडूला अडवू शकले नाही. लक फॅक्टर सुद्धा ऑन आहे. ज्ञानेश्वर खुनेच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. मैदानावरती पहा पहिला नो बॉल आला, त्यावर षटकार. त्यानंतर हा चेंडू आपण पाहत असाल अडायला हवा होता, झेल व्हायला हवा होता. त्यानंतर आपण पाहताय तर येत्या 4 धावा. 4 धावांची मदत धावफलकाला होतीये. बॅट्समन ज्ञानेश्वर खुने आक्रमण करतोय. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकलं. 34 या धावासंख्येवरती जाऊन पोहोचलं. 34 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा धावफलकावरती आपण पाहत असाल.
ज्ञानेश्वर खुने त्याला साथ देत असताना प्रवीण शेळके ही A1 जोडी मैदानावरती बॅटिंग करते. प्रशांत शेळके सारखा मास्टरमाइंड खेळाडू, अष्टपैलू खेळाडू कमबॅक करायचे भावा. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न, लंगॉनचा फिल्डर वेगाने चेंडूवरती जात असताना एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केली जात आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. एकमेकांच्या सोबत चांगलं आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळालं, चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळालं, चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. या 2 धावा धावफलकावरती जोडतायत. एकंदरीत 36 धावा धावफलकावर, 36 ऑन द बोर्ड. 66 धावांचं मोठं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती टीम उतरली. स्वर्गीय अप्पासाहेब स्मृती जय गावदेव डोंगर नावे स्पोर्ट्स मैदानावरती खेळतायत. या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार केलाय. फिल्डर त्या ठिकाणी कुणीही नाही. मिड विकेट बाउंड्री खाली क्षेत्र. एक टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. अजून एक दमदार चौकार. तर प्रशांतच्या गोलंदाजीवरती कदाचित नजर लागली असावी. या अनुषंगाने ही गोलंदाजी पाहायला मिळतीये. मात्र ज्ञानेश्वर खुने आक्रमक झालाय, त्याला थांबवणं अशक्य झालंय. ठोकलेला हा चौकार आपण पाहत असाल. या षटकाचा जर आपण विचार केला, पहिल्या चेंडूवर नो बॉल 6 धावा, त्यानंतर दबावात आलेला गोलंदाज चौकाराला, त्यानंतर दुहेरी धावेचा फटका, यावेळेस येतोय चौकार. आणि खऱ्या अर्थानं विजयाची गॅरंटी देणारी बॅटिंग मैदानावरती करत असताना बॅट्समन ज्ञानेश्वर खुनेच्या बॅटमधनं धावा यायला सुरुवात झाली. जबरदस्त आघात करत असताना चौकार षटकारांची मेजबानी मैदानावरती पेश करतोय. 66 धावांचा पहाड आम्हाला पार करायचंय. मात्र ही सह्याद्रीची पोरं आहेत मित्रांनो. पहाड कसा चढायचा हे यांना बरोबर माहिती आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज तयार. ज्ञानेश्वर खुने उजव्या हाताचा हार्ड हिटर बॅट्समन प्रशांत शेळकेला कमबॅक करायचंय. या चेंडूवरती फसलेला फटका प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र नशीब बलवत्तर पाहायला मिळत आहेत. निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप होतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यस कंप्लीट सुद्धा करतायत. 2 धावांची मदत पुन्हा एकदा धावफलकाला केली जाईल. 42 धावा तब्बल धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहत असाल तर लांबणीवरती पडलेलं हे षटक अद्यापपर्यंत या षटकामध्ये भरपूर जास्त धावा खर्च करत असताना प्रशांत शेळकेला आपण पाहत असाल. उंचपुरी देहयष्टी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधला अग्रगण्य नाव. बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी तुफान बॅटिंग केली. यावेळेस चांगली गोलंदाजीची गरज. यावेळेस ओरपी चेंडू फटका फसलाय. आता मात्र झेल टिपला जाईल, माघारी पाठवलं जाईल. मॅच मध्ये ट्विस्ट येत आहे. हार्ड हिटर फलंदाज ज्ञानेश्वर खुनेचा खेळ संपला. कॅमिओ मैदानात पेश करतोय आणि त्यानंतर तंबूच्या आश्रयाला येऊन विसावतोय. बॅट्समन ज्ञानेश्वर खुने यावेळेस बाद झालाय. धावफलकावरती पहा, जबरदस्त धावसंख्या उभी केली आहे. तब्बल 42 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 धावांची एक तुफानी इनिंग ज्ञानेश्वर खुनेच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. टाळ्यांच्या गजरामध्ये नक्कीच स्वागत होत आहे. आणि त्यानंतर मैदानावरती आम्ही विश्वासानं बॅटिंग करतोय. विश्वासानं आम्हाला हा पल्ला पार पाडायचा आहे या अनुषंगानं सुरुवात करून दिली आहे ज्ञानेश्वर खुने या हार्ड हिटर फलंदाजानं. बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावरती तानाजी खुने मैदानावरती येतोय. प्रवीण आणि तानाजी या 2 फलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी देत आहेत. निश्चितच आपल्या संघाची पालखी इथून वाहून न्यायची. 66 धावांपर्यंत पोहोचायचंय. ज्ञानेश्वर अर्ध्यावरती डाव सोडून निघून गेलाय. तानाजीला ही कामगिरी पार पाडायची आहे. यावेळेस आता मात्र सूर सापडलाय. प्रशांत शेळके खोलवर टप्प्याचा एक यॉर्करलेन चेंडू आपण पाहताय. सिंगल धाबेचं योगदान येईल. एका धाबेची मदत धावफलकाला केली जाईल. षटक संपतंय तिसरं. 3 षटकांची समाप्ती झाली. धावफलकावरती आपण पहा धावा पाहायला मिळत आहेत 43. 43 ऑन द बोर्ड. येस डीजे. दोनही संघांना अभ्यास करण्यासाठी वेळ आपण देत असतो. दोनही संघांना स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी वेळ
पाणी पिण्यासाठी वेळ आणि खऱ्या अर्थानं अभ्यास करण्यासाठी वेळ मिळतो. मित्रांनो चला वेळेची काळजी घ्या. अगदी शॉर्ट हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण आपल्याला देतोय. मैदानावरती पहा धावफलकावर 43 धावा पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता समीकरण आपण पाहू शकाल. बॅटिंग करत असताना स्वर्गीय अप्पा स्मृती जय गावदेव डोंगरनावे स्पोर्ट्स संघाला 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता विजयासाठी. 12 चेंडू 23 धावा बनवल्या जातील का? मैदानावरती अजून एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यापूर्वी आपण पाहिलं असेल तर जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. एक चेंडू आणि नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेली मॅच आपण यापूर्वी पाहिली. या मॅच मध्ये सुद्धा एक रोमहर्षकता आपण पाहत असाल, रंजकता पाहायला मिळेल. बिग फाईट मुकाबला मैदानावरती पेश होतोय. यावेळेस फॉरेस्ट एंड करणं गोलंदाज तयार केला जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 43 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत तब्बल 23 धावा. आणि मित्रांनो हे षटक आपल्याला फक्त 4 मिनिटांत दिले जातील. हे 4थं षटक टाकण्यासाठी फक्त 4 मिनिटं दिली जातील. कारण ऑलरेडी आपण 3 षटकांसाठी 16 मिनिटं आणि 1 सेकंद हा टाइम आपण वापरलाय. येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक संपन्न करायचं आहे. काळजी घ्या. मैदानावरती शिस्त आणि शिस्तीसाठी ओळखली जाणारी ही स्पर्धा आपण पाहत असाल. आम्ही आंबेगावकर चषक 2023 चा हा रणसंग्राम. षटकाला सुरुवात. हा पहिला चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक. स्वतः प्रशांत चेंडूवरती जात असताना जबरदस्त कमिटमेंट 100% एफर्ट देतोय. इट्स अ माय कॅच अँड आय विल डेफिनेटली टेक इट. हा झेल टिपला, खेळ संपला. गडी बाद होतोय. मित्रांनो मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने एक बाईक उभी आहे सीमारेषेवरती. हायवे तिची कार आता एर्टिगा गेली तिच्या बाजूलाच. एक बाईक उभी आहे, तिचा आरसा थोडासा फिरवा. बरोबर समोर डोळ्यावरती रिफ्लेक्ट होतोय. हा सेम त्याच बाईकचा आरसा फिरवून घ्या. ओके धन्यवाद. लडक्या खेळाडूचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू. सर्वांचं सहकार्य आणि सर्वांच्या सहकार्याने सजलेली ही स्पर्धा आपण पाहताय. मित्रांनो आंबेगावकर चषकाचं हे भव्य दिव्य पर्व, शेवटचा महाअंतिम सोहळ्याचा हा दिवस आहे. मेगा फिनाले आज आपल्याला पाहता येईल. सिद्धगडाच्या पायथ्याशी वसलेलं हे जबरदस्त भव्य दिव्य क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. या दरम्यान मित्रांनो मुरबाड टेनिस क्रिकेटचा आणि संपूर्ण समाजाची सेवा करणारा एक जबरदस्त लाडका चेहरा सन्माननीय मेजर सचिनजी जोरगे सर यांचं शुभागमन झालंय. त्याचबरोबर MGCA चे लाडके सल्लागार आहेत साहेब, आपण आलात आणि या संपूर्ण सोहळ्याची उंची वाढली जाते. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या दरम्यान आपण पाहताय हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एका धावेची मदत धावफलकाला करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलं. 44 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. समीकरण पहा. 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता. यावेळेस खेळलेला फटका कव्हर स्वीपर बाउंड्रीवरती. फिल्डिंग थोडीशी खराब. झेल टिपायला हवा होता मित्रांनो. अशा क्रुशल मुवमेंटला झेल टिपणं फार गरजेचं असतं. झेल पकडणं फार गरजेचं असतं. पकडा कॅच जिंका मॅच हे सोपं सूत्र. आणि या अनुषंगानं हा झेल जर टिपला असता पहा, एक फलंदाजाला तुम्हाला बाद करता आला असतं. त्यानंतर या 2 धावा सुद्धा वाचवता आल्या असत्या. झेल सुटलाय मित्रांनो. रात गई बात गई. समीकरण बदललं. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता विजयासाठी. स्ट्राईक एंडवरती फलंदाज बॅटिंग करत असताना दर्शन शेळकेला आपण पाहताय. त्याला साथ देत असताना प्रवीण शेळके ही जोडी मैदानावरती. शेळके ब्रदर्स बनवायचे आहेत 10 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाजी मार्कवरती धनाजी शेळकेंच्या दरम्यान चाललेले हे द्वंद्व. यावेळेस धनाजीचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळतोय. त्या ठिकाणी फिल्डर आहे मात्र थोडासा तारांबळ पाहायला मिळाली. एक सिंगल पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण करतायत. या दरम्यान पहा मित्रांनो 2 धावा धावफलकावरती आपण जोडतोय. स्कोर कार्ड झालंय ते 48 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती बॅटची एज अँड टेक ऑन. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळत आहे. फलंदाजाला माघारी पाठवलं जाईल. बाद. सुस्वागतम शुभ स्वागतम.
आपण पाहत आहे आंबेगावकर चषक 2023चा हा रणसंग्राम आणि या रणसंग्रामाच्या निमित्तानं ज्या व्यक्तिमत्वाची तुम्ही आम्ही सर्वांनी मित्रांनो सातत्यानं वाट पाहिली गेली 4 दिवस ज्या व्यक्तिमत्वाची उपस्थिती प्रार्थनीय होती आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व माजी सभापती पंचायत समिती शहापूर मुरबाड सन्माननीय कमलाकरजी आप्पा भोईर साहेब त्याचबरोबर त्यांच्या समवेत सन्माननीय लाडके उद्योजक विनायकजी माणसे सर यांचं शुभागमन झालंय स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे सुस्वागतम शुभ स्वागतम आलेल्या सर्व लाडक्या मान्यवरांचं तमाम मायबाप पाहुण्यांचं या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं आंबेगावकरांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे मैदानावरती पहा ट्विस्ट येत आहे अजून एक फलंदाज बाद केला जातोय धनाजी शेळकेनं कमबॅक करून दिलाय धनाजी या नावाला मित्रांनो इतिहास आहे निश्चितच मैदानावरती हे ऐतिहासिक नाव धनाजी शेळके मैदानावरती कामगिरी पार पाडतोय विकेट कॅरी करतोय आणि इथून फलंदाजाला माघारी पाठवलंय दर्शन शेळकेचा खेळ संपलाय मोहन खुने मैदानावरती जबाबदारी आहे यावेळेस गुणवत्ता पाहिली जाईल विकेट कीपर चेंडूला कलेक्ट करण्यात यशस्वी जरूर होतोय निश्चितच हा चेंडू आपण पाहत असाल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते चेक केलं जाईल हाईट फॅक्टर पाहिला जाईल या चेंडूची उंची किती होती फलंदाजाचा स्टान्स कुठे होता फलंदाज खेळत असताना चेंडू किती उंचीवरनं गेला या अनुषंगानं निश्चितच चेक केलं जाईल या चेंडूवरती नक्की काय घडलं तिसऱ्या पंचांकडे आपण निर्णय सुपूर्द केलाय पंचाच्या भूमिकेमध्ये कामगिरी पार पाडत असताना पवार सर सहस्रबुद्धे सर महेशजी कराळे सर या लाडक्या पंचांना आपण पाहताय मित्रांनो टेनट्रिक वाहिनीच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय चेक केलं जात आहे हा चेंडू नक्की किती उंचीवरनं गेला अर्थातच कमरेच्या वरच्या हाईटनं असेल तर पंच दंडित करू शकतात अन्यथा हा अतिशय क्रुशियल चेंडू होता मित्रांनो यस तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय हा नो बॉल दंडित केलं जात आहे नो बॉलचा इशारा धावफलक पुढे सरकेल 49 वरती जाऊन पोहोचलं फ्रीडचा इशारा गोलंदाज धनाजी इथून मात्र हा फील्डचा चेंडू फेकतोय आडव्या बॅटने खेळलाय सीमारेषेवरती फिल्डर आहे पकडलं फेकलं तोपर्यंत एक सिंगल धाब्याचं योगदान दर्जेदार फिल्डिंग दर्जेदार थ्रो येतोय आणि या अनुषंगानं पाहाल तर एक सिंगल धाब्याचं योगदान 50 पार होतीये बॅटिंग करत असताना स्वर्गीय अप्पा स्मृती जय गावदेव डोंगरनावे स्पोर्ट्स या संघाची धाबसंख्या 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे 66 धाबांचं आव्हान आहे 7 चेंडू आणि 16 धाबांची आवश्यकता विजयासाठी स्ट्राईक रोटेट होते आपण पाहत असाल स्ट्राईक एंडवरती यावेळेस फलंदाज प्रवीण शेळके या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे फटका खेचलाय ताकद किती या फटक्यामध्ये या फटक्यात जान आहे मित्रांनो मॅचचा दरवाजा उघडतोय विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय बॅट्समन प्रवीण शेळके ऑन फायर ठोकलाय सिक्सर धन्यवाद थँक्यू सो मच 4 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो धावफलकावरती पहा तब्बल 56 धावा हा एक आकडा आपल्याला पाहायला मिळतोय 56 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता 6 चेंडू आणि 10 धावा बरोबर चौथं षटक सुद्धा मित्रांनो आपण 20 मिनिटांमध्ये कव्हर करताय टाइम बरोबर कव्हर केला मात्र या शेवटच्या चेंडूवर जो षटकार ठोकला त्या षटकारानं निश्चितच मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय अप्पा स्मृती जय गावदेव डोंगरनावे स्पोर्ट्स संघाला 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता बॅटिंग करत असताना मोहन खुने आणि प्रवीण शेळके ही जोडी मैदानावरती खेळतायत प्रवीण शेळकेच्या बॅटमधनं जो षटकार आला मित्रांनो त्या षटकारानं आशा पल्लवित केल्यात एकाच गावातील 2 टीम एकाच गावातील 2 संघ मैदानावरती खेळतायत एकमेकांचे मित्र एकमेकांचे निश्चितच सहयोगी मात्र क्रिकेटच्या मैदानावरती आल्यावरती बॅटल पाहायला मिळत असतं मित्रांनो यावेळेस 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे क्रिकेटचा हा खेळ मित्रांनो निश्चितच 2 भावांना सुद्धा आपण प्रतिस्पर्धी एक दुसऱ्या संघांमध्ये खेळताना पाहायला मिळत असतात यावेळेस पहा एकाच गावातील 2 टीम एकाच जंगलातील 2 वाघ 6 चेंडू 10 ची गरज याच दरम्यान सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विनायकजी कुर्ले साहेब यांचं शुभागमन झालंय मी साहेबांना विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थान आपण नभायचंय
सन्माननीय विनायकजी कुर्ले साहेब यांचं शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. टाइम घेता एक चला मित्रांनो, वेळेची काळजी घ्या. 22 मिनिटं आली घ्या आतमध्ये 25 झाल्यावर 25 मिनिटं झाली तर आता मित्रांनो चला, वेळेची काळजी घ्या. आपण षटक संपल्यापासून अतिरिक्त 1 मिनिटाचा वेळ खर्च करताय. 5व्या षटकाला सुरुवात होते. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. यावेळेस हा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पकडलंय, फेकलंय. एक सिंगल धाव येते. सन्माननीय नारायणजी चौधरी सर यांचं सुद्धा शुभागमन झालंय. आलेल्या सर्व लाडक्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया, अभिनंदन करूया. निश्चितच या सर्वांच्या मेहनतीनं, या सर्वांच्या प्रयत्नानं हा संपूर्ण सोहळा आज रंगास येताना पाहायला मिळतोय. रंगारंग सोहळ्याचा हा शेवटचा अंतिम दिवस. क्रिकेटचा हा महासंग्राम आणि क्रिकेटच्या मैदानावरती चाललेला हा महामुकाबला मैदानावरती 6 चेंडू 10ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव खर्च करतायत. एका धावेची मदत आली. समीकरण बदललंय. स्ट्राईक रोटेट झाली. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 9 धावा. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आली. 6 चेंडू 10चं समीकरण होतं. समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. या चेंडूवरती आक्रमण प्रहार चांगला केलाय. जो चेंडू बॅटवरती येतोय त्याला मात्र सीमारेषेचा रस्ता. सिक्सर. करत असताना अद्यापर्यंत 3 चेंडू फेस करतोय. एक चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहत असाल. तब्बल 16 धावांची कॅमिओ मैदानावरती पेश करतोय. जबरदस्त बॅटिंग करत असताना 3 चेंडू आणि 16 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहत असाल. 4 चेंडू आणि 3 धाबांची आवश्यकता. यावेळेस हा पहा चेंडू येतो निर्धाव. अजून मॅच मध्ये जिवंतपणा आहे. षटकारानं सामना जरूर खुला केलाय, मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच सोडायची नाही ही रणनीती मैदानावरती आपण पाहत असाल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरनं आकाश खुने गोलंदाजी करतोय. फेकलाय डॉट. 3 चेंडू 3 धावांची गरज असताना यावेळेस मॅच मध्ये ट्विस्ट. झेल टिपला जातोय. माघारी पाठवलं जाईल. फलंदाज बाद होतोय. ज्यानं स्वप्न शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा हा खेळ मित्रांनो क्षणात तुम्हाला हसवणार तर क्षणात तुम्हाला रडवणार. निश्चितच या मैदानावरती पहा समीकरण बदललं होतं. षटकारानंतर 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असताना एक डॉट आला. त्यानंतर एक विकेट कॅरी केली जाते. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत असाल आकाश खुने जबरदस्त गोलंदाजी करत असताना केलेलं कमबॅक आपण पाहत असाल. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. समीकरण बदललंय. समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती जयेश शेळके. जबाबदारी खांद्यावर, अनुभव भरपूर आहे. या चेंडूवरती नक्कीच खराब चेंडू, खराब लाईन, वाईट बॉलचा इशारा. समीकरण पुन्हा बदलताना पाहायला मिळेल. दुसरा निश्चितच वाईट बॉल येतोय आणि या अनुषंगाने आपण पाहत असाल तर अवांतरची एक धाव धावफलकावरती आपण जोडतोय. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. यावेळेस पुन्हा एकदा दिशा पाहिली जाईल. चेंडूची निश्चितच गुणवत्ता तपासली जाईल. वाईट साठी तिसऱ्या पंचांकडे कॉल दिला जातोय. टाईट मॅच आहे मित्रांनो. क्रुशल मॅचच्या वेळेला आपला हा क्रुशल निर्णय आहे. एका चेंडू नंतर मित्रांनो मॅचेस बदलत असतात. त्याचबरोबर कानोळगावचे समाजसेवक सन्माननीय पंढरीनाथ दादा भोईर यांचं शुभागमन झालंय. सन्माननीय पंढरीनाथ दादा भोईर, मी आपणास विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आज पहा मित्रांनो भरपूर पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. आंबेगावकरांचं हे आयोजन आणि या आयोजनावरती असणारं प्रेम.
यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुंदर चेंडू पाहायला मिळत आहे. पंचांचं कौतुक सातत्यानं केलं जाईल मित्रांनो. पवार सर, सहस्रबुद्धे सर आणि महेश कराळे सर घारी सारखी नजर. 1 बॉल 2 ची गरज, 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या मैदानावरती कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल आहे. सर्वात महत्वाचा नियम. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. या अनुषंगानं हा चेंडू पहा मित्रांनो. जबरदस्त चेंडू हाताळत असताना गोलंदाज आकाश खुनेनं मैदानावरती इतिहास रचलाय मित्रांनो. विजयी होत आहेत टीम विराज 11 डोंगर नावे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. शिवप्रेमी शिरगाव संघ मित्रांनो, आपण लगेचच फिल्डिंग सजवून घ्यायची आहे आणि बरटपाडा टीम आपण मैदान डगआउटचा आसरा घ्या. धन्यवाद मित्रांनो. जाऊया मंचावरती. मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती आपल्या सर्वांसाठी प्रार्थनीय होती आणि या संपूर्ण सोहळ्याला चार चंद्र लावण्यासाठी तुम्हा सर्वांच्या हृदयातील माणूस, या संपूर्ण परिसराची आणबाण शान, माजी सभापती पंचायत समिती मुरबाड सन्माननीय कमलाकरजी अप्पा भोईर साहेब मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. मी रमेश दादा घरत आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते कमला